नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की जानकी आणि ऋषिकेश यांना 1,00,000चे बक्षीस तर मिळालेले असते, म्हणून घरामध्ये खूप छान अशी दिवाळीची तयारी सुरू असते. अगदी जानकी ही उत्साहाने ही सर्व तयारी करत असते. अगदी लक्ष्मीच्या पावलांनी देवाऱ्याच्या हे जे काही देवाचे सुद्धा मन हे जानकीकडे असते, कारण जानकीचा स्वभाव, जानकीची जी काही सत्यवादी आणि इतरांविषयी असलेली प्रेमाची भावना, त्यामुळे जानकी ही सर्वांचं मन जिंकून घेते. जानकीने आत्तापर्यंत सुमित्रा आणि नानांना तर अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणे वागवलेले असते, परंतु ही ऐश्वर्या आल्यापासून हिने मात्र सर्व काही ह्या जानकीचा हक्क घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि जानकीला तर घराच्या बाहेर काढलेले असते. परंतु ज्या काही घरातील अशा वस्तू असतात तर ते शेवटी जानकीकडेच अगदी योगायोगाने जात असतात. म्हणजे आता हेच बघा की देवघरसुद्धा नानांनी सौमित्राला सांगितलेले असते की देवघरामध्ये काही झालं तरी हे एक असे सत्य आहे की नानांना त्याबद्दल माहिती असते आणि योगायोगाने ऐश्वर्याला सुद्धा अशी बुद्धी येते की फक्त त्या मृत्यूपत्रामध्ये जे काही देवघर असते तर तेच फक्त तिने ऋषिकेशच्या नावावर केलेले असते. म्हणजे योगायोग असा असतो की देवाच्या सुद्धा जे काही मनात आपल्या यांना खरे सत्यवादी चालणाऱ्या लोकांना द्यायचे असते, तर शेवटी जानकीकडे तो देव्हारा पोहोचतोच आणि त्या देव्हाऱ्याच्या रूपाने आज जानकीच्या घरामध्ये दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या पावलांनी लक्ष्मीचं स्वागत होते. कारण जानकीने अगदी इतके छोटंसं 1,00,000चं बक्षीस मिळून सुद्धा आपल्या रणदिवे फॅमिलीमध्ये पूर्ण फराळ पाठवलेला असतो. तेव्हा ऐश्वर्याची तर इकडे जी लगबग सुरू असते, तर फराळ काही तिला व्यवस्थित बनवता येत नसते की नक्की काय करू, म्हणून ती काही बाहेरून फराळ ऑर्डर करण्याचा प्रयत्न करते. परंतु सुमित्राला याबद्दल कळते. तेव्हा सुमित्रा ही ऐश्वर्याला नाकावर टिचून म्हणत असते की ऐश्वर्या, अगं आत्तापर्यंत या घरामध्ये फराळ तर अजूनपर्यंत कोणी ऑर्डर केलेलं नाही, परंतु अशी तूच आहे की घरामध्ये प्रत्येक हे जे काही स्वतःचा हक्क गाजण्याचा प्रयत्न करते, जे काही करते अगदी स्वतःच्याच मनाने. मला कोणत्याही गोष्टीबद्दल तू काही विचारत नाही. जेव्हा माझी जानकी या घरात होती तेव्हा मला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट ती करत नव्हती, परंतु आता तूच अशी आहे की सर्व काही तुझ्या हक्काने चालते. ऐश्वर्याला मात्र आता सुमित्रा राग यायला सुरुवात होता. तेव्हा मात्र ऐश्वर्या ठरवते की आता ह्या सुमित्राला सुद्धा चांगला धडा आपल्याला शिकवायचा, कारण आता सुमित्राच अशी होती की जानकीचं कौतुक मात्र ती करत नव्हती, परंतु आता मात्र परत तिच्या तोंडातून जानकीचं कौतुक सुरू झालं. तेव्हा मात्र आता अवंतिका तर काही दिवसासाठी तिकडे गेलेली असते, परंतु आता ती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या घरामध्ये येते आणि सुमित्रा तिला हक्काचा सर्व काही मान देते की अगं अवंतिका, तू या घरची म्हणजे सून आहे आणि ती पण नवी सून असल्यामुळे आता तू या घरचं लक्ष्मीपूजन तुझ्या हाताने करावं असं मला वाटतं. तेव्हा अवंतिका तर ऐश्वर्याच्या नाकावर टिचून या घरातील दिवाळीचे लक्ष्मीपूजन करते. ऐश्वर्याला मात्र हे काही देखवत नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या ह्या अवंतिकाला आता काहीतरी त्रास द्यायचा, कारण जानकीला तर आता कटकारस्थान करून घराच्या बाहेर काढलेच, परंतु आता अवंतिकाची सुद्धा हकालपट्टी करायला हवी म्हणून ती सुद्धा काहीतरी प्लॅन करत असते. परंतु अवंतिका तिची प्रत्येक चाल आहे ती आता हुशारीने डावलण्याचा प्रयत्न करत असते आणि यात तिला सौमित्राची साथ असते, कारण सौमित्रा आणि अवंतिकाने तर ठरवलेले असते की काही झाले तरी आता ह्या ऐश्वर्याचं मात्र काही या घरामध्ये जागा करून तिला निर्माण करून द्यायची नाही. जे काही हक्क तिने घेण्याचा प्रयत्न केला, अगदी तेच हक्क आपण आता तिच्याकडून हिरावून घ्यायचे आणि तिची या घरातून लवकरात लवकर हकालपट्टी तर व्हायलाच हवी. सारंग तर पूर्णपणे आपल्या ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये वेडाच झालेला असतो. नक्की काय करू आणि काय नाही, कारण त्याला असे वाटते की ऐश्वर्या ही माझी इतकी मला न शोभणारी बायको आहे तरीसुद्धा माझ्याबरोबर अगदी आनंदात राहते आणि आता लोकसुद्धा अगदी आश्चर्याने आमच्याकडे पाहतात, म्हणून सारंगची तर कॉलर टाईट होते. परंतु आता सारंगसमोर लवकरच ऐश्वर्याने जे काही कारस्थान केलेले आहे त्याचे सत्य तर लवकर येणारच असते, कारण सौमित्रा आणि अवंतिकाने ठरवलेले असते आता काही झाले तरी आता मात्र हार मानायची नाही आणि ह्या ऐश्वर्याला तिची जागा मात्र दाखवून द्यायची. इकडे ऋषिकेशला एक खूप छान अशी नोकरी मिळालेली असते आणि आपली दिवाळी तो आनंदात आपल्या ओवीबरोबर हा साजरी करतो. त्यानंतर इकडे जानकीला तर खरंच गुलाबदादांजवळ तिने फराळ तर दिलेला असतो, परंतु फराळ दिल्यानंतर तिला असे होते की नानांचे आणि आईंचे दर्शन तर घ्यायलाच हवे, म्हणून जानकी ठरवते की आता
सुमित्रा रणदिवेंच्या घरामध्ये जायचे आणि नानांचे दिवाळीच्या सणाला दर्शन घ्यायचे असे तिने ठरवता तिने रणदिवेंच्या घरी जाण्याचा निर्णय तर घेतलेला असतो. परंतु ऋषिकेशला मात्र हा निर्णय काही पटत नाही. परंतु जानकी म्हणते की ऋषिकेश आहो मी मंदिरात देवी आईचं दर्शन घेऊन येते. ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तू ओवीला बरोबर घेऊन जा. तेव्हा मात्र जानकी ही ओवीला घेते आणि रणदिव्यांच्या घरी येते. तेव्हा मात्र आता ती नानांच्या पाया पडते, नानांचा आशीर्वाद घेते आणि सुमित्राच्या सुद्धा पाया पडायला येते. परंतु सुमित्राला खूप पश्चाताप तर झालेला असतो. जेव्हा जानकी ही अंगणामध्ये आलेली असते तेव्हा अंगणातील तुळससुद्धा अगदी सुकून गेलेली असते आणि दारातील रांगोळीसुद्धा अगदी अशी लखलखीत करणारी नसते, शोभणारी नसते. जानकीला तेथे आल्यानंतर आत्तापर्यंतचे आपले दिवाळीचे सर्व काही क्षण आठवतात. रणदिव्यांच्या घरामध्ये असणारी धूमधडाक्यात अशी जानकी दिवाळी साजरी करायची सर्व काही तिच्या समोर येते आणि शेवटी ती नानांचे दर्शन घेते. तेव्हा मात्र नानाही तिची माफी मागतात. नाना म्हणत असतात की जानकी अगं मी जे काही वागलो त्यामागे सुद्धा एक खूप मोठं कारण होतं, त्यामुळे तू मला माफ कर म्हणून नानासुद्धा माफी मागतात. परंतु आता नाना आणि जानकी हे रूममध्ये बोलत असतात तेव्हा नाना जानकीला सर्व काही सत्य सांगतात. जानकीला सर्व काही समजते की नानांना नक्की काहीतरी सांगायचे आहे आणि जेव्हा जानकीला हे समजते की नाना माफी का मागतात तेव्हा नानांना जे काही देवघर आहे त्या देवघराविषयी सुद्धा नाना सर्व सांगतात की जानकी अगं मी कधी असे वागणार नव्हतं, परंतु जे काही मी केले ते अगदी तुझ्या भल्यासाठी केलेले आहे. मला माहिती होती ऐश्वर्या नानांना बोलता येत नसते म्हणून खुणावून ते सांगत असतात. जानकीला मात्र सर्व काही कळते. जानकी म्हणतात की नाना तुम्ही काही मनाला काळजी करून घेऊ नका. अहो ऋषिकेश आणि मी ओवी अगदी आनंदात आपल्या नवीन घरी राहतो. तेव्हा सुमित्राने मात्र हे सर्व काही ऐकलेले असते. सुमित्रा ऐकत असते. जानकी नानांना म्हणत असते की अहो नाना ऐश्वर्याने तर जे काही कारस्थान केले परंतु आईंनी सुद्धा हे ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि शेवटी मला घराच्या बाहेर जावे लागले. परंतु नाना ऋषिकेश मात्र या घरात यायला तयार नाहीत, कारण जो काही अपमान झाला तो त्यांना सहन झाला नाही. ते मनाने खूप तुटलेले आहेत. परंतु नाना तुम्ही काही काळजी करू नका, मी लवकरच या घरामध्ये ऋषिकेशला सुद्धा घेऊन येईल आणि सर्वजण आपण एकत्र राहूयात. तेव्हा नानांना जीवात जीव येतो की जानकी काही कर, मी मला माफ कर. माझी फक्त इतकीच इच्छा आहे आणि देवघरात जे काही गुपित मी ठेवलेलं आहे ते देवघर तू शेवटी तुझ्याकडे आलेच आणि त्याच्यावर फक्त तुझाच हक्क आहे. त्यामुळे जानकी आता मी जे काही सांगितलेले आहे ते शेवटी तू कर. आता काय करायचे हे यापुढे तू तुझे ठरव, कारण मला जे तुला द्यायचे होते ते हक्क मी तुला दिलेले आहेत. कारण ऐश्वर्या मात्र आता आपल्याला तिने ओवीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि जर आपण आणखीन त्या ऐश्वर्याला त्रास दिला तर ती ऋषिकेश आणि ओवी तुला व्यवस्थित राहून देणार नाही. त्यामुळे आता तू काही जे करायचे असेल ते सुमित्राच्या मदतीने सर्व काही व्यवस्थित कर. जानकी म्हणत असते की नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जे काही करील ते सर्व योग्य करील आणि ह्या रणदिव्यांचं जे काही नाव आहे ते मी धुळीस मिळून मात्र देणार नाही. ऋषिकेशचा हक्क, रणदिव्यांचं नाव आणि ही जी काही आपली कंपनी आहे तिला मी या संकटातून नक्की वाचेल, कारण त्या वाघीण आणि नागिन बनलेल्या ऐश्वर्याला मात्र मी काही गिळून देणार नाही. कारण आपली कंपनी ही डबघाईला यावी, आपला हा जो काही व्यवसाय आहे तो पूर्णपणे बुडावा आणि रणदिव्यांची फॅमिली जळून खाक व्हावी हे ऐश्वर्याचे स्वप्न आहे. परंतु ते स्वप्न मी कधीही पूर्ण होऊन देणार नाही. तेव्हा मात्र सुमित्राला खूप मोठा पश्चाताप होतो, कारण ऐश्वर्याने तर सुमित्राला आता तिचे खरे रूप दाखवलेले असते. कारण ऐश्वर्या तर आता सुमित्राला काडीची किंमत न देता कोणतीही गोष्ट ती ऐश्वर्या सुमित्राची ऐकायला तयार नसते. सारंग तर हा पूर्णपणे त्या ऐश्वर्याच्या कब्जेमध्ये असतो. त्याला काही असं सुचत नाही, पूर्णपणे वेडा होतो. परंतु जानकी मात्र आता नानांसंग बरोबर जे काही बोलत असते शेवटी त्या सर्व जे काही नानांना ढकलून दिले, नानांनी का असं जानकीचं नाव घेतलं या सर्वबद्दल नानांच्याच तोंडून सुमित्राने सर्व काही ऐकलेले असते. सुमित्राला खूप मोठा पश्चाताप होतो आणि जानकी ही आता सुमित्राच्या पाया पडते, नानांचे सुद्धा आशीर्वाद घेते. सुमित्रासुद्धा जानकीची माफी मागते आणि जानकी काही कर, परंतु ऋषिकेशला परत या घरामध्ये तू मानाने घेऊन ये, मी त्याची माफी मागायला तयार आहे असं सर्व काही ती जानकीला सांगते.
जानकी म्हणत असते की आई अहो मला माहिती होतं की कारण आमच्या आईचं काळीज खूप मोठं आहे, परंतु ऐश्वर्याच्या सांगण्यावरून खूप मोठा आपला रणदिवेंच्या कुटुंबात असा फट पडली। आई तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका, स्वतःची काळजी घ्या, मी लवकरच आपल्या ऋषिकेशला आणि ओवीला घरी घेऊन येईल। तेव्हा सुमित्रा म्हणते की काही कर पण शेवटी आपल्या घरात परत ये। तेव्हा आता ऐश्वर्या ही जे काही कारस्थान पुन्हा आणखीन प्लॅन करून ती ऋषिकेशला धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करते। ऋषिकेशचं तर पूर्णपणे त्याला नोकरी मिळून आता व्यवस्थित सर्व काही होते आणि जानकी घरी जाते। घरी गेल्यानंतर ते देवघरातील ते सर्व ती लॉकर उघडते, परंतु त्या लॉकरमध्ये तिला असे काही पार्वती आईने सर्व ऋषिकेशच्या नावावर जी काही कंपनी आणि पार्वतीच्या हक्काचं जे काही आहे ते सर्व ऋषिकेशच्या नावावर केलेले असते आणि जानकीला खरंच खूप मोठा आनंद होतो। जानकी म्हणत असते की खरंच आज लक्ष्मी स्वतः आपल्या घरात चालून आली, म्हणून जानकी आता त्या प्रॉपर्टीची मालकीण बनते आणि परत ती आपली जी काही पार्वती एंटरप्राइज कंपनी आहे अगदी ऋषिकेशला जोमाने साथ देत सुरू करते, नानांची स्वप्न सुरू करते आणि कंपनीशी आता झुंज द्यायला ती तयार असते। सारंगला सुद्धा आता ती पूर्णपणे त्याची कंपनी तर डबघाईला आलेली असते, परंतु इकडे जानकी आणि ऋषिकेशची कंपनी मात्र अगदी जोमात सुरू होते आणि हळूहळू सारंगसमोर त्या ऐश्वर्याचं खरं रूप तर यायला सुरुवात होते, कारण सारंगच्या हाती सुद्धा इतके मोठे असे भयानक। तेव्हा त्या कंपनीमध्ये हातभार म्हणून सौमित्राने सुद्धा खूप मोलाची मदत केलेली असते आणि जमिनीचे जे काही हक्क आहे ते सुद्धा आपल्या नावावर करून घेतलेले असते। शेवटी ऐश्वर्याला फुटकी कवडीसुद्धा राहत नाही, कारण जी काही सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आहे तिला तर आता एका भयानक रूपाने आग लागलेली असते आणि सारंगचं सर्व काही ऐश्वर्या जळून खाक होतं। सारंग तर अगदी वेडापिसा होतो आणि इकडे आपल्या जानकी आणि ऋषिकेशची कंपनी मात्र जोमात सुरू होते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही अशी गत होती। तर सयाजीरावांचे जे काही हे बाजार समितीचे हक्क असतात तर ते सर्व जे व्यापारी असतात तर त्यांनी सुद्धा ते काढून घेतलेले असतात, कारण शेतकऱ्यांचं त्या खूप मोठं नुकसान झालेलं असतं आणि शेतकरी सर्व हे ऋषिकेशची माफी मागतात आणि ऋषिकेशला परत आपला जो काही हक्क आहे आणि जो काही बाजार समितीचा अधिकार आहे तो परत आपला ऋषिकेशकडे देतात आणि ऋषिकेशची आणि जानकीची कंपनी मात्र जोमात सुरू होते। इकडे मात्र ऐश्वर्याला आता काय करू आणि काय नाही अशी गत होती आणि आता ऐश्वर्याचं खरं रूप हे सर्वांसमोर शेवटी यायला सुरुवात होते आणि सुमित्रा तर आता त्या ऐश्वर्याचं एक असं कारस्थान उघडं करते की जे काही ऐश्वर्याने नानांना ढकलून दिलेले असते, तर नानांनी आता सुमित्राला सर्व सांगितल्यामुळे आता सुमित्रा म्हणते की चालती हो या घरातून, अगं तुझं ऐकलं आणि मी त्या जानकीवर आरोप केले, तिला घराच्या बाहेर काढले, खरंच माझी खूप मोठी चूक झाली, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला नको होता। तेव्हा मात्र आता शेवटी ऐश्वर्याचं खरं रूप हे सुमित्रा आणि सारंगच्या समोर शेवटी येतं आणि शेवटी आता जी काही सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आहे त्यामुळे आता या जळाल्यामुळे त्यांना कोणतेही हक्क आणि कोणतेही अधिकार राहत नाही, अगदी धुळीस सर्व काही मिळतं। परंतु इकडे मात्र जानकी ही जोमात आपला संसार सुरुवात करते आणि आता जे काही नाना आणि सुमित्रा आहे ते सुद्धा अगदी सारंग ऐश्वर्याला सोडून परत आपल्या जानकीच्या घरी जायचा विचार करतात, परंतु जानकीच आता इतकं मोठं मन दाखवते, परत ती रणदिव्यांच्या घरामध्ये आपल्या ऋषिकेशला घेऊन हक्काचं त्या घरामध्ये प्रवेश आणि गृहप्रवेश करते। तेव्हा मात्र ऐश्वर्याने आत्तापर्यंत जे काही पाप केलेले आहे तर त्याची शिक्षा तर तिला मिळणार तर असतेच, परंतु सयाजीरावांना सुद्धा आता एका मोठ्या भयंकर आरोपाखाली जेलची हवा खाण्यासाठी आपली जानकी पाठवते, कारण सयाजीरावांनी एक खूप मोठा गुन्हा केलेला असतो, कारण ऋषिकेशला मारण्याची सुपारी दिलेली असते, परंतु जानकी मात्र एक ती वाघीण बनते आणि आपल्या ऋषिकेशला सयाजीरावांच्या कचाट्यातून वाचवते आणि शेवटी आता रणदिवे फॅमिली एकत्र येते, परंतु ऐश्वर्याची मात्र त्या घरातून लवकरच हकालपट्टी होणार असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।